हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला SRT-MNU म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या पेड एक्झामसाठी रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघायचे आहेत. MCQs थ्रू आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जे आपल्याला या एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. आजचं आपलं हे 6वं लेक्चर आहे. या टॉपिकवरचं ऑलरेडी 5 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरचे. सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आणि संधी त्या स्टुडंट्ससाठी जे स्टुडंट्स या एक्झामला टार्गेट करत आहेत, ज्यांना ही एक्झाम क्लिअर करायची आहे, त्यांच्यासाठी स्पेशल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. जो पेपर 1 रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे 50% सिलेबस ज्याच्यावरती आहे किंवा 50% मार्क्स ज्याच्यावर आहे, त्याच्यासाठी कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सीरीज, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस लाईव्ह क्रॅश कोर्स देखील याच्यामध्ये असणार आहे. शिवाय 1000हून अधिक MCQ रिव्हिजन PDF असणार आहे, ज्याच्यामधून तुमचे सगळेच क्वेश्चन जे रिसर्च मेथॉडॉलॉजीवर आहेत ते कंप्लीट होणार आहेत. ओके. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. फीस फक्त ₹599 आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट होणार आहे आणि 100% तुम्हाला याच्यामध्ये गॅरंटी मिळेल की रिसर्च मेथॉडॉलॉजीचे संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला येतील. ओके. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण हे पहिले 3 पॉइंटवरती MCQs बघितले होते, पण ते कव्हर झाले नव्हते, म्हणून आज पुन्हा आपण या 3 पॉइंटवरचे MCQs बघणार आहोत. आजचा प्रश्न बघूया पहिला. सोशल सायन्स रिसर्च डॅश डॅश प्रॉब्लेम्स. सामाजिक विज्ञान संशोधन डॅश डॅश समस्या. तर सामाजिक विज्ञानामध्ये समस्यांचं काय होतं हे आपल्याला सांगायचंय. ऑप्शन्स आहेत, एक्सप्लेन करतात म्हणजे सोशल सायन्स हे प्रॉब्लेम्स एक्सप्लेन करतं, की डायग्नोसिस करतं म्हणजे निदान करतं त्या प्रॉब्लेम्सचं, की रिकमेंड करतं की प्रॉब्लेम्स काय असायला पाहिजे सोशल सायन्स, का सोशल सायन्स हे प्रॉब्लेम्स फॉर्म्युलेट करतं, तयार करतं. तर यामध्ये आपल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर असणार आहे बी, डायग्नोसिस, निदान. म्हणजे सोशल सायन्स रिसर्च काय करतो, तो प्रॉब्लेम्सचं डायग्नोसिस करतं, निदान करतं. नेमका हा प्रॉब्लेम काय आहे, त्याचं मूळ काय आहे किंवा तो कशामुळे निर्माण झालेला आहे, यावरती सोल्युशन काय काढलं पाहिजे, याचं निदान जे आहे ते सोशल सायन्स रिसर्चचं करत असतो. तर सोशल सायन्स रिसर्च काय आहे ते बघूया आपण. सोशल सायन्स रिसर्च इज द ॲक्टिव्हिटी ऑफ गॅदरिंग, ॲनलायझिंग अँड इंटरप्रिटिंग इन्फॉर्मेशन फॉर अ व्हरायटी ऑफ सोशल, इकॉनॉमिक, एज्युकेशनल अँड पॉलिटिकल पर्पज. तर सोशल सायन्स रिसर्च जो आहे ती एक ॲक्टिव्हिटी आहे. कशाची? तर आपली जी माहिती आहे ती एकत्रित करण्याची, त्याच्यावर विश्लेषण करण्याची, त्याला योग्य प्रकारे विभागणी करून त्याचं विश्लेषण करणं. कशामध्ये? तर व्हरायटी ऑफ सोशल म्हणजे सामाजिक दृष्टिकोन वेगवेगळे किंवा समाजामधले जे वेगळेपण आहे ते त्याच्यासाठी, किंवा आर्थिक घटकांसाठी, किंवा आपले जे शैक्षणिक घटक आहेत किंवा राजकीय घटक आहेत, हेतू आहेत, त्यांच्याबद्दलचे जे इन्फॉर्मेशन आहे ते गोळा करणं, ही ॲक्टिव्हिटी आहे सोशल रिसर्च म्हणजे, असं आपण सांगू शकतो. तर थोडक्यात काय, सोशल रिसर्च म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय हेतूंची माहिती गोळा करण्याची किंवा त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करण्याची. Social science research provides authentic information to the people that are scientifically proven so that end users can rely upon it. It also helps us to finding the solution to different social problems. The social science research आपल्याला काय माहिती देतं? एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतं. म्हणजे अधिकृत माहिती ज्याला आपण म्हणतो, ती माहिती आपल्याला सोशल सायन्स देतं. कारण ते ऑलरेडी सायंटिफिकली प्रूव्हड असतं. जे आपण एंड युजर असतो त्याला ती माहिती विश्वसनीय वाटते किंवा विश्वसनीय असते. त्यावर तो व्यक्ती आपण म्हणजे रिले करू शकतो, विश्वास ठेवू शकतो, त्याच्यावर तो अवलंबून राहू शकतो. इट ऑल्सो हेल्प्स अस टू फाइंडिंग द सोल्युशन इन अ डिफरंट सोशल प्रॉब्लेम्स. मग हे काय आहे, आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट जे आपले प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी देखील उपयोगी येतात हे सोशल सायन्स रिसर्चेस. तर सोशल सायन्स रिसर्च मधलं एखादं एक्झाम्पल असं आहे की आपण जो सेन्सस दरवर्षी दर 10 वर्षांनी होत असतो, जनगणना ज्याला म्हणतो आपण, तो एक सर्वे रिसर्च आहे जो सोशल सायन्स रिसर्च मध्येच येतो. मग त्याचं माहिती काय आहे की लोकांची जनगणना होते, म्हणजे लोक किती रोजगार आहेत, किती शैक्षणिक आहेत, ही सगळी जी माहिती आहे ती त्या सर्वे रिसर्च मध्ये येते. आणि मग ती माहिती आपण कुठे वापरतो, तर एखादी योजना काढण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला असेल, सोशल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो, सामाजिक तंटा
किंवा एखादं जातीय दंगली अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी मग या प्रकारचे सर्वेज जे झालेले आहेत ते आपल्याला उपयोगी ठरतात. मग हे सोशल सायन्स रिसर्च कशासाठी उपयोगी पडतात आपल्याला, की डिफरंट प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन शोधण्यासाठी. अदर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल सायन्स रिसर्च इन्क्लूड्स, म्हणजे अजून वेगळी वैशिष्ट्ये काय आहेत सोशल सायन्स रिसर्चची, तर कोलॅबोरेशन विथ कलिग टू गॅदर डाटा अँड पब्लिश रिसर्च. रिसर्च पब्लिश करताना याच्यामध्ये आपण कलिग सोबत कोलॅबोरेशन करू शकतो, म्हणजे एकत्रित माहिती दोघं जण एकत्र येऊन डेटा कलेक्ट करू शकतात. कारण ह्याचा सेम डेटा असणार आहे. त्यामुळे दोघं जण एकत्र करून देखील आले, एकत्र येऊन जरी त्याचा डेटा कलेक्ट केला, तरी त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाहीये. रिलायन्स अपॉन रॉ डेटा सच as स्टॅटिस्टिक्स, सर्वे रिझल्ट, ऑब्झर्वेशन अँड इंटरव्ह्यूज. त्याच्यामध्ये आपण रॉ डेटावर देखील विश्वास ठेवू शकतो. म्हणजे सांख्यिकी असो किंवा सर्वे असो, निरीक्षण असो किंवा इंटरव्ह्यू असो, तर या प्रकारच्या गोष्टींवरती देखील आपण अवलंबून राहू शकतो किंवा त्याला आपण विश्वास ठेवू शकतो. हे सोशल सायन्स रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. द मेथड बाय विच अ सॅम्पल इज चूजन, एक पद्धत ज्यावरील नमुना निवडला जातो. तर नमुना निवडीचा हा एक वेगळा प्रश्न आहे जो आपल्या या सेशन मध्ये आलेला आहे. पण आपण घेऊयात हा क्वेश्चन जो आहे की सॅम्पल चूजन करण्याचे सॅम्पलची एक पद्धत कुठली आहे आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स आहेत युनिट, डिझाईन, रचना, रॅन्डम यादृच्छिक सेन्सस म्हणजे जनगणना. त्याचा करेक्ट आन्सर आहे सी, रॅन्डम यादृच्छिक. तर हा एक प्रकार आहे आपला सॅम्पल निवडण्याची एक मेथड आहे. रॅन्डम पद्धतीने आपण सॅम्पल निवडतो. रॅन्डम म्हणजे काय, एकानंतर एक किंवा कोणत्याही सेम व्यक्तींना 10 व्यक्ती समान आहेत त्यातल्या 2, 3, 4 अशा व्यक्ती निवडणार. रॅन्डम व्यक्ती आपण निवडायच्या, म्हणजे ही एक सॅम्पलची मेथड आहे. तर आपला क्वेश्चन होता की कोणत्या सिंपलचा सॅम्पल निवडण्याची पद्धत आहे. तर आपला करेक्ट ऑप्शन आलं होतं सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग जे आहे, रॅन्डम जी पद्धत आहे ती सॅम्पल निवडण्याची आहे. तर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत दोन प्रकार आहेत, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. हे सॅम्पलिंगच्याच पद्धती आहेत. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग येतं, जे आपल्याला विचारलं होतं ऑप्शन्स मध्ये रॅन्डम सॅम्पलिंग पद्धत, ते आपलं आन्सर आलं होतं. तर ती रॅन्डम सॅम्पलिंग पद्धत काय आहे की it is a subset of statistical population in which each member of the subset has an equal probability of being chosen. याच्यामध्ये प्रत्येक मेंबरला सिलेक्ट होण्याची संधी मिळते किंवा जे सेट केलेले आहेत त्यातून प्रत्येक व्यक्ती म्हणजे सिलेक्ट होऊ शकतो, त्याला चान्सेस भेटतात की तो सिलेक्ट होऊ शकतो सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग आणि मल्टी स्टेज सॅम्पलिंग हे प्रकार पडतात. जेव्हा आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये हे प्रकार येतील तेव्हा आपण त्याला डिटेल मध्ये समजून घेऊया. पण सध्या सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग ही एक प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधली सॅम्पलिंग पद्धत आहे, ज्याच्यामध्ये इक्वल चान्सेस असतात प्रत्येक मेंबरला सॅम्पल म्हणून चूज होण्याचे. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधले कुठले कुठले प्रकार आहेत, पर्पज सॅम्पलिंग, कन्व्हिन्सिंग सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग आणि कोटा सॅम्पलिंग. तर हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. दोन मेन टाइप्स आहेत जे आहेत प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी, आणि त्याच्यामध्ये मग हे सब पॉइंट्स किंवा सब टाइप्स असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा. बेसिक कन्क्लुजन्स विदाउट एनी बायस अँड व्हॅल्यू जजमेंट इज डॅश डॅश. कोणताही पक्षपात न करता किंवा निष्कर्ष काढणे व मूल्य निर्धारण करणे म्हणजे काय. ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती, स्पेसिफिसिटी विशिष्टता, व्हॅल्यूज मूल्ये, फॅक्ट्स म्हणजे तथ्य. तर व्हॅल्यूज तर नसणार आहेत की कन्क्लुजन काढणं आणि जजमेंट करणं, याच्यामध्ये व्हॅल्यूज नाहीयेत, फॅक्ट्स देखील नाहीयेत. मग विशिष्टता किंवा ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये आपला एक करेक्ट आन्सर असलं पाहिजे. मग कोणताही पक्षपात न करता एखादा निष्कर्ष काढणे किंवा मूल्य निर्धारण करणे म्हणजेच त्याच्यामध्ये एक खरेपणा असणे, वस्तुस्थिती जशीच्या तशी मांडणे. मी इथे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ए, ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती. तर बेसिक कन्क्लुजन विदाउट एनी बायस अँड व्हॅल्यू जजमेंट इज ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटीची थोडक्यात ही एक व्याख्या केलेली आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही पक्षपात होत नाही आणि निष्कर्ष काढला जातो, मूल्य निर्धारण केलं जातं पक्षपात न करता, म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी. तर ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्हिटी रेफर्स टू द रियालिटी एक्सटर्नल टू द माइंड as relating to the external objects.
म्हणजे जे रियालिटी बाहेर आहे तीच आपल्या डोक्यात असणं किंवा बाहेरच्या गोष्टींशी ती आपण रिलेट करत असतो. ऑब्जेक्टिव्ह रिसर्च फाइंडिंग्स आर दस वन्स दॅट एनी अदर रिसर्चर्स परफॉर्मिंग इन द ऑब्झर्वेशन. तर याच्यामधले फाइंडिंग्स काय असतात, जे आपण निरीक्षण केलेलं असतं तेच फाइंडिंग्स असतात. ऑर द सेम रिसर्चर युजिंग डिफरंट मेथड्स कुड ऑल्सो अराइव्ड ॲट. म्हणजे जेव्हा दुसरा रिसर्चर त्याच विषयावरती किंवा त्याच वस्तूवरती रिसर्च होत असेल तेव्हा त्याचाही रिझल्ट सेम येणार आहे, दुसरी पद्धत वापरून देखील. मग हे काय असणार आहे, त्या गोष्टीबद्दलची ऑब्जेक्टिव्हिटी असणार आहे किंवा वस्तुस्थिती असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. रिसर्च इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डॅश डॅश अँड मेथड्स. संशोधन आणि पद्धतीच्या आधारे वर्गीकृत केले आहे. संशोधन डॅश डॅश आणि पद्धतीच्या आधारे वर्गीकृत केले आहे. तर कशा कशाच्या आधारे संशोधन हे वर्गीकृत केलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये पद्धती हे एक आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे आपलं मेथोडॉलॉजी ते तिथून कट होणार आहे. मग आपल्याला ऑप्शन पर्पज, इंटेंट अँड टेक्निक्स या 3 पैकी आपल्याला करेक्ट आन्सर सांगायचा आहे, ज्याच्यामध्ये रिसर्च हा वर्गीकृत होतो. तर आपलं करेक्ट आन्सर आहे पर्पज, हेतू. रिसर्च इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पर्पज अँड मेथड. तर हेतू काय आहे आपला रिसर्चचा आणि त्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत या दोन्हीवरती आपण वर्गीकरण करू शकतो. तर पर्पज आणि मेथड्स याद्वारे आपण संशोधनाचं वर्गीकरण करू शकतो, संशोधनाच्या प्रकारांचं वर्गीकरण करू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च बाय पर्पज रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्च ब्रिंग्स न्यू इन्फॉर्मेशन टू द लाईट. क्लासिफिकेशन जेव्हा करतो आपण रिसर्चचं, जेव्हा पर्पज रिसर्च अँड डेव्हलपमेंटल रिसर्चचं, तेव्हा आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन आपल्या समोर येत असते, ज्याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट बद्दल मूल्यांकन होत असतं किंवा त्याच्याबद्दलचं इंटरॅक्शन आपल्याला त्याच्यामध्ये होत असतं. हे या प्रकारचा रिसर्च जो आहे तो एक फॉर्मेटिव्ह असतो. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, तर कलेक्टिंग इव्हॅल्युएटिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट, म्हणजे मूल्यांकन करणारी माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते. इट इज बिंग डेव्हलप्ड विथ द एम ऑफ युजिंग सच इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काहीतरी एम असतं, म्हणजे हेतू असतो की याच्यामध्ये ही माहिती आपल्याला मिळेल, ते मिळवणं किंवा मॉडिफाय करणं, इम्प्रूव्ह करणं, डेव्हलपमेंट प्रोसेस करणं, म्हणजे विकास घडवून आणणं. या प्रकारची गोष्ट म्हणजे काय, तर फॉर्मेटिव्ह. म्हणजे मूल्यांकन करणं, डेव्हलपमेंट किंवा माहिती मिळवण्यामध्ये काहीतरी एम असणं, त्याला मॉडिफाय, इम्प्रूव्ह करून त्याच्यामध्ये विकास घडवून आणणं, ह्याला फॉर्मेटिव्ह म्हणतात. मग हे जे रिसर्च क्लासिफिकेशन करतो आपण, तर ते रिसर्च कसे असतात, आपले फॉर्मेटिव्ह असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. फॅक्ट्स or informations are analyzed and critical evaluation is made in. तथ्य किंवा माहितीचे विश्लेषण केले जाते आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण मूल्यांकन केले जाते. कशामध्ये, आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत सर्वे, सर्वेक्षण, ऍक्शन रिसर्च, कृती संशोधन, अनालिटिकल रिसर्च, विश्लेषणात्मक संशोधन, पायलट स्टडी म्हणजे वरून केलेला अभ्यास. पायलट स्टडी म्हणजे कशाला म्हणतो आपण, की जो वरवर केलेला असतो, केस स्टडीनी वगैरे अभ्यास करतो आणि मग डीपमध्ये त्याला आपण अभ्यास करायला घेतो, तर तो पायलट स्टडी असतो. सर्वे म्हणजे जो आपण सर्वेक्षण करतो. ऍक्शन रिसर्च, कृती संशोधन हा एक आपला प्रकार आहे, संशोधनाचा रिसर्चचा टाईप आहे. अनालिटिकल रिसर्च, विश्लेषणात्मक संशोधन हाही आपला एक संशोधनाचा टाईप आहे. तर यापैकी करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऍक्शन रिसर्च, कृती संशोधन. तर यामध्ये काय होतं, फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन आर अनालाइज अँड क्रिटिकल इव्हॅल्युएशन इज मेड. म्हणजे जे तथ्य आहेत आणि माहिती आहे त्याच्यामध्ये विश्लेषण केले जातं आणि त्याचं मूल्यांकन केलं जातं ऍक्शन रिसर्च मध्ये. ऍक्शन रिसर्च म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. ऍक्शन रिसर्च इज अ मेथड ऑफ सिस्टमॅटिक एन्क्वायरी दॅट टीचर्स अंडरटेक ॲज अ रिसर्चर ऑफ देअर ओन प्रॅक्टिस. You will draw on the findings of other researchers to help develop actions and interpret the consequence. As an action researchers or teacher researchers, you will generate a research. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन, जे कृतीतून आपल्याला समोर येतं. लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की ही एक सिस्टमॅटिक एन्क्वायरी, कुठलाही रिसर्च आहे तो एक सिस्टमॅटिक एन्क्वायरीच आहे. तर कृती संशोधन म्हणजे कृतीतून निर्माण झालेला रिसर्च. जेव्हा एखादा प्रोफेशनल व्यक्ती किंवा आपल्या प्रोफेशन मधून एखादी गोष्ट करतोय, कृती करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांना नवीन इन्फॉर्मेशन मिळते किंवा एखादा शोध लागतोय, तेव्हा तो एक कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एखादा टीचर जेव्हा स्टुडंट्सच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये नवीन काहीतरी शोध लावून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तो एक ऍक्शन रिसर्च असणार आहे. जो काही समोर प्रॉब्लेम दिसतोय तो सॉल्व्ह करण्यासाठी
टीचर त्याच्यावरती उपाय शोधणार आहे, म्हणजेच तिथे तो रिसर्च होणार आहे. तो ॲक्शन रिसर्च असणार आहे. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा ॲक्शन रिसर्च असणार आहे. इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, की एक स्कूल टीचर आहे एलिमेंटरी स्कूलची. ती तिच्यासाठी किंवा ती स्वतः एका क्लासमध्ये एलिमेंटरी स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट आपल्या स्टुडंट्स सोबत तयार करत आहे. तर तो एक ॲक्शन रिसर्च असणार आहे. तर त्या व्यक्तीचा, त्या पर्सनचा इंडिव्हिज्युअल ॲक्शन रिसर्च असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. रिसर्च कंडक्टेड टू फाइंड सोल्युशन्स फॉर अन इमिजिएट प्रॉब्लेम इज. त्वरित समस्येवर तोडगा काढण्यासाठी केलेले संशोधन म्हणजे काय? आपण आत्ताच एक प्रश्नाचा आन्सर बघितलाय. त्यामध्ये पण हेच काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसत होते. मग आपल्याला ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत? फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन, एनालिटिकल रिसर्च, विश्लेषणात्मक संशोधन, सर्वे म्हणजे सर्वेक्षण, डी ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन. तर आपण उदाहरण पण बघितलं तर टीचर जेव्हा एखादा प्रॉब्लेम त्याला समोर दिसतोय त्याच्यावरती सोल्युशन शोधण्यासाठी एखादा रिसर्च करतो किंवा इन्फॉर्मेशन मिळवतो किंवा त्यावर उपाय शोधतो, तेव्हा तो एक कृती संशोधन असतं, ॲक्शन रिसर्च असतो. त्या व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल ॲक्शन रिसर्च असतो. म्हणजे आपलं इथं करेक्ट आन्सर काय येणार आहे? डी ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन. रिसर्च कंडक्टेड टू फाइंड सोल्युशन फॉर अन इमिजिएट प्रॉब्लेम. प्रत्येक व्यक्ती आपल्या इमिजिएट प्रॉब्लेमसाठी सोल्युशन शोधत असतो, म्हणजे तिथे तो एक ॲक्शन रिसर्चच होत असतो एका छोट्या लेव्हलवरती. म्हणजे याचा आपलं करेक्ट आन्सर डी आहे. ॲक्शन रिसर्च इज अ फिलॉसॉफी अँड मेथोडॉलॉजी ऑफ रिसर्च जनरली अप्लाइड इन अ सोशल सायन्स. म्हणजे ॲक्शन रिसर्च ही जी एक फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी अँड मेथोडॉलॉजी आहे, पद्धत आहे, जी सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञानामध्ये वापरली जाते. इट सिक्स ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज थ्रू द सायमल्टेनियस प्रोसेस ऑफ टेकिंग ॲक्शन अँड डुईंग रिसर्च. त्याच्यामध्ये काय चेंज होतात, की दोन सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळी दोन प्रोसेस चालू असतात. टेकिंग ॲक्शन अँड डुईंग रिसर्च म्हणजे जेव्हा आपण ॲक्शन घेत असतो तेव्हाच ती आपोआप दुसऱ्या साईडला रिसर्च तयार होत असतं. विच आर लिंक टुगेदर बाय क्रिटिकल रिफ्लेक्शन. म्हणजे जसं की सांगितलं की एका वर्गामध्ये टीचरला एका स्टुडंटमध्ये चॅप्टर रीड करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय. हा एक प्रॉब्लेम जेव्हा टीचरला दिसतो तेव्हा टीचर तो त्यावर सोल्युशन शोधतात. म्हणजे ते वाचून दाखवतात तो चॅप्टर. रीड करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, तर तो लिसनिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे टीचरने त्याच्यावरती सोल्युशन शोधलंय. म्हणजे तिथे काय झालंय? ॲक्शन रिसर्च झालेला आहे. ॲक्शन त्याच्यावर टीचरने इमिजिएट घेतलेली आहे. म्हणजे हे एक सिंपल उदाहरण होतं. एक्झाम्पल होतं ॲक्शन रिसर्च कसा असू शकतो त्यावरचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबरचा. रिसर्च थ्रू एक्सपेरिमेंट अँड ऑब्झर्वेशन इज कॉल्ड. प्रयोग आणि निरीक्षणाद्वारे शोध घेणे हे कशाचं उदाहरण आहे किंवा ही कुठल्या प्रकारचा रिसर्च आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे क्लिनिकल रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, लॅबोरेटरी रिसर्च आणि एम्पिरिकल रिसर्च. तर याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे म्हणजे स्वतः आपण तिथे प्रेझेंट आहेत आणि एक्सपेरिमेंट पण आहे म्हणजे प्रयोग देखील आहे. मग हा एक अनुभवजन्य संशोधन असणार आहे, कारण स्वतः आपण अनुभव घेणार आहे, स्वतःच प्रयोग करणार आहे, स्वतःच निरीक्षण करणार आहे, निष्कर्ष देखील आपण स्वतःच करणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आहे डी एम्पिरिकल रिसर्च, अनुभवजन्य संशोधन. Empirical research is a research that is based on observation and measurement of phenomena. तर हे मोजमाप आणि निरीक्षण यावर आधारित रिसर्च आहे एम्पिरिकल रिसर्च म्हणजे. ॲज डायरेक्टली एक्सपिरियन्स बाय द रिसर्चर्स म्हणजे हे स्वतः अनुभव घेतो रिसर्चर्स, म्हणून ह्याला आपण अनुभवजन्य रिसर्च असं म्हणतो. The data thus gathered may be compared against the theory of the hypothesis, but the results are still based on real life experience. जरी ह्याची थेअरी म्हणजे सिद्धांत किंवा हायपोथेसिस जे म्हणतो, गृहीतक जे म्हणतो, ते आपण जरी मांडले असतील, कंपेअर केले असतील, डेटा गोळा केलेला असेल त्याच्यावरून, पण त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो शेवटी आपल्या सत्य लाईफवरती किंवा रिअल लाईफवरती डिपेंड करत असतो किंवा बेस्ड असतो. त्याच्यावरतीच तो अवलंबून असतो किंवा तसाच आपल्याला अनुभव येत असतो. म्हणून हा एम्पिरिकल रिसर्च आहे, अनुभवजन्य रिसर्च ज्याला आपण म्हणतो. An experiment is conducted by using music website survey on a set of audience who are exposed to happy music and another set who are not listening to music at all, and the subject are then observed. The result derived from such result will give empirical evidence if it does not promote creativity or not. तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी की एक्सपेरिमेंट केलं आहे की वेबसाईटवरती एक सर्वे केलाय ज्याच्यामध्ये गाणे दोन प्रकारचे लावलेले आहेत. हॅपी म्युझिक आहेत. कोण कोण या व्यक्तीला गाणे ऐकतंय, कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत जे हे ऑब्झर्व करताय गाणे,
त्याच्यामधले जे रिझल्ट आहेत, कुठले ऐकतायत, कुठले नाही ऐकत आहे, त्याच्यावरचा जो काही रिझल्ट येणार आहे, तो आपला अनुभवजन्य एव्हिडन्स असणार आहे किंवा अनुभवजन्य रिसर्च असणार आहे. म्हणजेच काय थोडक्यात जे स्वतः आपण बघणार आहेत, की त्याचा रिझल्ट काय येणार आहे. कुठले लोकं त्या गाण्याला लाईक करत आहेत, कुठल्या लोकांना तो गाणं आवडत नाहीये, फेमस होत नाहीये कारण लोकांना गाणं आवडत नाहीये. हा जो काही रिझल्ट येणार आहे, तो स्वतः आपण अनुभव घेणार आहे. आपण स्वतः सर्व्हे करणार आहे. आपण स्वतः त्याच्यावरती बघणार आहोत. म्हणून हा इम्पेरिकल रिसर्च म्हणजे अनुभवजन्य रिसर्च आहे, संशोधन आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8th नंबरचा. व्हॉट इज द एम ऑफ रिसर्च इन एज्युकेशन? शिक्षणातील संशोधनाचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन्स आहेत हेल्प इन पर्सनल ग्रोथ इन इंडिव्हिज्युअल्स, एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक वाढीस मदत करणं. हेल्प द कॅन्डिडेट टू बिकम अन एमिनंट एज्युकेशनलिस्ट, उमेदवारास प्रख्यात शिक्षण तज्ञ होण्यास मदत करणे. इन्क्रीज जॉब अपॉर्च्युनिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तीच्या नोकरीच्या संधीमध्ये वाढ करणे. इन्क्रीज सोशल स्टेटस ऑफ इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तीच्या सामाजिक स्थितीत वाढ करणे किंवा वाढ होणे. तर मेन उद्दिष्ट याचं काय असायला पाहिजे? एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास वाढणे म्हणजे रिसर्चचं एम असावं का? नाही. फक्त व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे त्याचं उद्दिष्ट असू शकत नाही. मग नोकरीसाठी रिसर्च करणं हे एम असू शकतं का? नाही. हां, सध्याच्या युगामध्ये त्याचं एम हे असू शकतं. पण मेन जे एम आहे रिसर्चचं ते आहे की त्या उमेदवाराला एक चांगला शिक्षण तज्ञ होण्यास मदत केली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नॉलेज त्याला मिळालं पाहिजे. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे आपला? बी. हेल्प द कॅन्डिडेट टू बिकम अन इमिनंट एज्युकेशनलिस्ट. उमेदवारास प्रख्यात शिक्षण तज्ञ होण्यास मदत करणं हे त्याचं मेन एम आहे रिसर्चचं. हे एज्युकेशनमध्ये आहे. बाकीच्या गोष्टी तर तिथे असतीलच, एम तिथे असतील. पण एज्युकेशन क्षेत्रामध्ये हे त्याचं मेन एम आहे. The primary purpose of educational research is to expand the existing body of knowledge. एक्झॅक्टली the knowledge म्हणजे आपलं जे ज्ञान आहे ते वाढवणं, एक्सपांड करणं हे त्याचं मेन एम आहे एज्युकेशनल रिसर्चमध्ये. बाय प्रोव्हाइडिंग सोल्युशन्स टू द डिफरंट प्रॉब्लेम्स, म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन देऊन हे रिसर्च करण्याचं मेन एम आहे नॉलेज वाढवणं. इन पेडागॉजी व्हाईल इम्प्रूव्हिंग टीचिंग अँड लर्निंग प्रॅक्टिसेस, जसं की आपण कम्प्युटरच्या युगामध्ये टीचिंगच्या प्रोसेस आणि लर्निंगच्या प्रोसेसमध्ये प्रॅक्टिसेस करतो आहोत. म्हणजे आपल्या एज्युकेशन रिसर्चमध्ये आपण ज्ञान वाढवतो आहोत. हा मेन पर्पज आहे रिसर्चचा. एज्युकेशनल रिसर्च ऑल्सो सिक्स आन्सर्स टू द क्वेश्चन बॉदरिंग ऑन लर्निंग मोटिवेशन डेव्हलपमेंट अँड क्लासरूम मॅनेजमेंट. तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला एज्युकेशनल रिसर्चमध्ये म्हणजे निर्माण होतात. पण आपण एज्युकेशनमध्ये मेन पर्पज काय आहे तर नॉलेज एक्सपांड करणं किंवा नॉलेज मिळवून देणं. जी कॅन्डिडेट आहे, जी व्यक्ती आहे तिला त्या विषयामध्ये तज्ञ बनवणं. तज्ञ नाही पण त्याच्याबद्दल नॉलेज सगळं निर्माण करून देणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट सूट फॉर ऍक्शन रिसर्च? तर ऍक्शन रिसर्चचे पहिले 2 क्वेश्चन आपण बघितलेले आहे. यामध्ये करेक्ट आन्सर आपल्याला आता लगेच मिळालं पाहिजे. ऍक्शन रिसर्चसाठी खालीलपैकी कोणता सर्वोत्तम खटला आहे किंवा बेस्ट आहे या सर्वांमध्ये ऑप्शन्सपैकी? ऑप्शन्स दिलेले आहे. इट इज अन अप्लाइड रिसर्च, हे एक लागू संशोधन आहे. इट इज अ क्वांटिटी रिसर्च, हे एक सांख्यिक संशोधन आहे. इट इज अ सर्वे रिसर्च, हे सर्वेक्षण संशोधन आहे. इट इज अ पॉप्युलेशन रिसर्च, हे लोकसंख्येचे संशोधन आहे. तर याच्यातला करेक्ट आन्सर जे असणार आहे ते असणार आहे ए. इट इज अन अप्लाइड रिसर्च, हे एक लागू संशोधन आहे. तर हे याचा आन्सर का आलं? ऍक्शन रिसर्च म्हणजे काय आपण बघितलं, जेव्हा व्यक्ती एखादी इमिजिएट प्रॉब्लेमसाठी ऑप्शन्स होते, सोल्युशन्स होते, तेव्हा ते ऍक्शन रिसर्च तिथे होतं. म्हणजेच ते लगेच अप्लाइड करण्यासारखं रिसर्च असतं. म्हणून हे एक अप्लाइड रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो. अप्लाइड रिसर्च रेफर टू द सायंटिफिक स्टडी अँड रिसर्च दॅट सिक्स टू सॉल्व्ह प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. तर अप्लाइड रिसर्च म्हणजे काय? ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतात किंवा ते निर्माण होतात. दिस टाइप ऑफ रिसर्च कॅन बी यूज्ड इन व्हरायटी ऑफ वेज. वेगवेगळ्या व्हरायटीज असतात, वेज असतात, त्यामध्ये हे यूज होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, इट इज यूज टू फाइंड सोल्युशन्स टू एव्हरीडे प्रॉब्लेम्स. म्हणजे हे जे आपल्या डेली लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती सोल्युशन शोधण्यासाठी देखील हे अप्लाइड रिसर्च असू शकतात. क्युअर इलनेस अँड डेव्हलप इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज, जसं की उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की क्युअर इलनेस म्हणजे आपला आजारीपणाचा एखादा आजार असेल किंवा बरं वाटत नसेल तेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी उपचार शोधतो, ते अप्लाइड रिसर्च होतं. जेव्हा आपण बघतो की ताप आलेला आहे, अरे मी ही गोळी घेऊन बघतो, मला बरं वाटेल, मग हा आपला अप्लाइड रिसर्च होतो. त्या गोळीने आपल्याला बरं वाटलं म्हणजे आपला निष्कर्ष चांगला निघाला, ही गोळी माझ्यासाठी चांगली आहे ताप जाण्यासाठी. तो आपला अप्लाइड रिसर्च असतात. हे छोटे छोटे उदाहरण आहेत जे आपल्याला रिसर्चचे प्रकार समजण्यासाठी उपयोगी येतील. अप्लाइड रिसर्च आहे. अप्लाइड रिसर्च मध्ये कुठला प्रकार येणार आहे? मग
कुठला रिसर्च येणार आहे तर ऍक्शन रिसर्च. ऍक्शन रिसर्च इज अ अप्लाइड रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ गुड रिसर्च स्टुडंट एक्सेप्ट. म्हणजे याशिवाय चांगल्या संशोधन विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये खालीलपैकी आहेत. चांगले संशोधन जे आहे त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत स्टुडंटसाठी. फक्त एक गोष्ट सोडली तर किंवा एक ऑप्शन सोडलं तर. आपल्याला ऑप्शन दिले आहेत. शुड बी रिप्लिकेबल म्हणजे प्रतिकृती योग्य असावे. शुड बी सिस्टमॅटिक अँड ऑब्जेक्टिव्ह, पद्धतशीर आणि उद्दिष्ट असावं त्या रिसर्चचं. शुड बी इथिकल अँड अनबायस, नैतिक आणि निपक्षपाती असावे. डी शुड बी अनइथिकल अँड बायस्ड, म्हणजे अनैतिक आणि पक्षपाती असावे. तर पहिला ऑप्शन प्रतिकृती योग्य असावं म्हणजे त्याचं रिप्लिकेबल असावं, लोकांनी त्याचं अनुकरण करावं, हे चांगली गोष्ट आहे. एका चांगल्या रिसर्चची गोष्ट आहे. पद्धतशीर असावं, त्याचं उद्दिष्ट असो, कुठलीही गोष्ट करतोय तरी पद्धतशीर आणि उद्दिष्ट असणं ही गोष्ट चांगलीच आहे. नैतिक आणि निपक्षपाती हे तर कॅरेक्टरिस्टिक्सच आहे रिसर्चचं. मग चौथं जे ऑप्शन दिलेलं आहे ते आपल्याला सी अपोजिट दिलेलं आहे की ते अनैतिक असावं आणि पक्षपाती असावं. मग असं जर असेल तर ते गुड रिसर्चचं फीचर असेल का? नाही. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? बी. जेव्हा पण आपण क्वेश्चन वाचतो तेव्हा ते नीट वाचायचं की एक्सेप्ट दिलेलं आहे की कोणतं फीचर दिलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग एक्सेप्ट दिल्यावर आपलं करेक्ट आन्सर डी आलेलं आहे. शुड बी अनइथिकल अँड बायस्ड. अजून काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत गुड रिसर्चचे? तर रिसर्च शुड बी फोकस ऑन प्रायोरिटी प्रॉब्लेम्स. तर रिसर्चनी मेन प्रॉब्लेम्सवर फोकस केलेला असावा, म्हणजे त्याच्या इश्यूवरती फोकस केलेला असावा. तेव्हाच त्याचा निष्कर्ष व्यवस्थित निघू शकतो किंवा सोल्युशन्स आपल्याला चांगले मिळू शकतात. द रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक, पद्धतशीर असावा, लॉजिकल असावा म्हणजे तार्किक असावा. रिसर्च शुड बी रिडक्टिव्ह, रिसर्च शुड बी रिप्लिकेबल, रिसर्च शुड बी जनरेटिव्ह, रिसर्च शुड बी अन ऍक्शन ओरिएंटेड. हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्या गुड रिसर्च आहेत. गुड रिसर्च जर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स एका रिसर्च मध्ये असतील तर तो एक गुड रिसर्च आहे असं आपण मानू शकतो. तर आजचे आपले 10 प्रश्न आणि 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत. आपल्या आजच्या सेशन मध्ये आपण ऍक्शन रिसर्च काय आहे त्याचे वेगवेगळे पैलू बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 10 नेक्स्ट क्वेश्चन्स बघणार आहोत, 10 नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक वरती. आजच्या व्हिडिओसाठी, आजच्या सेशनसाठी थँक्यू.